नमस्कार, जय श्रीराम मावांनो. जय श्रीराम गाईस. माझे नाव अखिलेश भंडारे, BND माझं युट्यूब चॅनल आणि हे आहे दीपराज दीपराज पाटील. बॅकग्राऊंडला पण एक माणूस आहे, तुम्हाला नंतर सांगतो आम्ही. तर गाईज आजचा आमचा प्लॅन आहे मिसळ बनवत आहे गाईज. आम्ही यूज करत आहे कुकर, पातेला नाही आमच्याकडे. तर दीपराज सर आता तुम्ही पुढे जिरे टाका, जिरे 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 किदरे किदरे किदरे. तर आता पुढे जिरे, सगळ्यात पहिले आपण जिरे टाकतोय. देखो गाईस, जिरे जिरे देखो. त्यानंतर आता दीपराज सर तुमचं करपले जिरे. आता तुम्ही ना कांदा टाकून घ्या सर. खरंच करपले सर कांदा टाकून घ्या. अरे हे इलेक्ट्रिक व्होल्टेज आता हे फंक्शन आपल्याला कांदा टाकून घ्या तुम्ही. ओके गाईस, आता कांदा जात आहे काही त्याच्यात सगळा टाकायचा. सगळा टाकून घ्या, अर्धा टाकून घ्या. जाऊ द्या अर्ध्याच्या वर, जाऊ द्या जाऊ द्या. ओके ओके बस. तर आता पहिल्यांदा आपण कांदा टाकलेला आहे. कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला मिसळ बनवण्यासाठी. मिसळ बनवण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट असते म्हणजे की कांदा आपण फोडणी देताना आपण टाकतो. आणि कांदा जेव्हा आपण मिसळ बनवतो बनल्यानंतर आपली शेव टाकतो, शेव मध्ये वही टाकतो, तेव्हा आपण कांदा टाकतो. त्यानंतर आपण आपल्या मसाल्यासाठी या ठिकाणी बघा तुम्ही आले, बघा तुम्ही आले, लसूण आणि मिरची हे आपण एक मसाल्यासाठी फिरवून घ्यायचं मिरची म्हणून. आणि तुम्हाला तर माहिती आहे लसूण किती मोठा फ्लेवर ऍड करतो, महत्वाचा आहे. तर आता तुम्हाला मिक्सर आम्ही दाखवू शकतो आणि कांदा लाल होईपर्यंत तुम्हाला परतून घ्यायचा. तर ते काम दीपराज या ठिकाणी करत आहे. तर आता हे बघा गाईज, मिक्सर का येतो तुम्हाला घर 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 Yeah, boy. बाई गाडी तुम्ही अशी गाडी चालवली कधी? तुम्ही अशी गाडी चालवली? आपल्या कधी अशी गाडी साईलने चालवलेली आमचा तिसरा पार्टनर. साईने अशी गाडी चालवलेली. बटर नाही लागत आपल्याकडे तूप आहे आपल्याकडे. तर कांदा कितीपर्यंत हे झाला सांगा जरा. हलकासा ब्राऊन झालेलं आहे, थोडा अजून थोडा होऊ द्या. तर हे बघा आपलं लसूण मिरची झालेला. थोडस आलं हे आपण बारीक करून घेतलेलं आहे. तर ह्याच्यानंतर आता मिक्सरचं काम संपलेलं आहे. त्यानंतर मिक्सर आपण खाली देत आहे. तर त्यानंतर आता कांदा परतल्यानंतर आपण हे माझं जे बनलेलं आहे त्यानंतर आपण त्याला लसणाची पेस्ट, लसूण मिरची, आले लसूण तर ती टाकू. त्यानंतर आपण आपले मसाले ऍड करा त्याच्यात. बरोबर. ब्राऊन किती झाला बघा. बऱ्यापैकी ब्राऊन झालाय हे बघा. चांगला ब्राऊन झालाय, हलका ब्राऊन झालेला आहे. हलका ब्राऊन झालाय. तर या ठिकाणी आता आपण मेन शेफ असे अखिलेश भंडारे. दिस इज माय सेकंड टाइम टू मेक अ मिसळ. आमचं हॉटेल होतं ऑलरेडी, आमचं हॉटेल आहे. तर आम्ही त्याची मिसळ बनवायचो. सगळं टाकू. यू वॉन्ट स्पायसी ना? स्पायसी 3-4 लोकांसाठी बोलतो. अजून काही मसाला टाकणार आहे, पण ही हिरवी मिरची टाकल्यावर फ्लेवर चांगला येतो मिसळला. ओके. मिरचीचा ठसका हो नाईस. त्याला खतरनाक फ्लेवर होतो सर. येतो मस्त. असे घरी तुम्ही कधी झोपलेले असतात आणि आई सकाळी भाजी बनवली ठसका येतो. आई म्हणजे फार तू असं उठत नाही मी भाजी बनवलं तुला ठसका देऊन. डेंजर टचका. तरी आणि हे बघा काहीच मग आम्ही कुलर पण लावलेला आहे. हाय गरमी डेंजर डेंजर. त्यानंतर आता आपण हळद टाकणार आहे. हे लागते बरं का? लागायला लागलं. तर आता आपण हळद टाकतोय काय बघा. हळद मिरचीचा ठसका एकदम खतरनाक उठलेला आहे. तिकडे खाणारे बसलेले ते ठसक्याने त्रस्त झालेले आहेत. तर या ठिकाणी हळद टाकलेली आहे. हळद नंतर आता गाईज आपण टाकणार आहोत मसाला.
तर मसाल्यामध्ये पहिला मसाला आपण टाकणार आहोत. हा मसाला त्याला आपण चिकन मसाला म्हणतो. चिकन मसाला मिश्रणामध्ये टाकतात. हा, पण त्याचं कंटेंट जे आहे ना ओके. त्याच्यामुळे आपण ते पनीर भुर्जी बनवली. पनीर भुर्जी मध्ये पनीर शाही पनीर मसाला टाकतो ना, हा त्याचे इन्ग्रेडियंट आणि ह्याचे इन्ग्रेडियंट सगळं सेम आहे का? फक्त तो म्हणायला पनीर म्हणजे ना, तुम्ही बघा पनीर मसालाच टाकला असता ना. पनीर मसाला नाही आहे ना आपल्याकडे संपला. अच्छा. चिकन मसाला थोडा स्पायसी असतो ऍज कम्पेअर टू पनीर शाही पनीर मसाला. ओके. जे शेफ बोलतोय तसं. चिकन मसाला आपण टाकलेला आहे जवळजवळ. आता आम्ही पावशेरच्या वर मटकी घेतली आहे ना, तर आम्ही जवळजवळ 2-2.5 चमचे टाकलेले आहे. ओके. तर त्यानंतर आता आपला येत आहे तिसरा मसाला. पहिला हळद होता, दुसरा चिकन मसाला आणि तिसरा कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला. आपल्या आयांचा फेवरेट. परत स्पीड ऑर्डर तर चालेल तुम्ही. व्होल्टेज ऑर्डर लागायला लागले सगळे. 1 चम्मच, 2 चम्मच. म्हणजेच चटणी. हा, कांदा लसूण. आता ठसका गेलेला असेल बघा कसं गेलेलं आहे गाई. कारण मिरचीला आपण आहे ना ते करून घेतले, शांत करून घेतले. वेगळाच असा खमंग नाही पण वेगळा वास एकदम उत्कृष्ट वास उत्कृष्ट येतो. वास येतो. तर हा खडा मसाला आहे, गोडा मसाला म्हणतात. थोडा मस्त. हा थोडासा हा मसाला ऑलरेडी जो चिकन मसाला आहे ना त्यात ऍडेड आहे. तुम्ही थोडा आहे ना हे वाढवा. तर हा वाला होता गोडा मसाला. गोडा आपण जवळजवळ आता 4 चार मसाले मसाले टाकले आणि आता शेवटी येणार आहे ज्यानी आपल्या मिसळला तरी येईल. म्हणजे लाल मिर्च, चिली पावडर. चिली पावडर. आपण याच्या अगोदर टाकली ना चिली पावडर. चिली पावडर नाही, आपण कांदा लसूण मसाला टाकला. एव्हरेस्ट वाली. कांदा लसूण टाकला ना. 1 चम्मच. हवेनं उडते ना. हम्म. बस बस झाली. किती झाली? बस एवढं. 2 चम्मच टाकली. जास्त स्पायसी नकोय कारण हा. थोडा मिरचीचा फ्लेवर येणार. मिरचीमुळं जास्त हे येणार. तर आता तुम्ही बघू शकता काही थोडस झूम करतो मी. करा तुम्ही हे करा फिरवा. थोडा चम्मच फिरवण्याची गरज आहे. चांगलं फिरवा आणि थोडा चमच्याला जे लागलंय ना ते आपण दुसऱ्या चम्मच ते दुसरे चम्मच नाही ना काढून घे. आता सगळे मसाले ऍड करून झालेत. तर ते मसाले आता आपण थोडे चांगले भरून घेणार आहे. म्हणजे आपण त्याला परतून घ्यायचं. आणि त्यानंतर आता आपण जो मटकी. तर आता ही किती मटकी आणली तुम्ही? 30 रुपयाची आणली का 20 रुपये? मटकी 30ची आहे. पावसाळ्याच्या वर आली असेल ना. हा. पावसाळ्याच्या वर मटकी आहे. तर मटकी पाण्याने धुवून घ्यायची आपल्याला. तर तुम्हाला मी दाखवतो मटकी. मटकी म्हणजे हा स्प्राउटचा एक प्रकार आहे. त्या स्प्राउट मध्ये खूप प्रोटीन असतं. जे व्हेजिटेरियन आहे ते लोक मटकी खातात. मसाल्याचा अजूनही घमघमाट म्हणू शकता आता, कारण खूप सारे मसाले ऍड झालेले आहेत. आणि आता- घमघमाट मस्त सुटलेला आहे. आणि आता बघा मी मसाला. मटकी धुवून घेतो आपण. मटकी धुवून घेतल्यानंतर आपल्याला पाणी टाकायला लागेल. ऍटलिस्ट तर मसाला झालेला आहे ऑलरेडी. झालाय ना. झाला. फक्त मटकी ऍड करायचं राहिलेलं आहे. आणि मटकी हा भिजलेली असते मटकी. तर तुम्ही मटकी धुवून घ्या तुम्ही टाकायच्या आधी. म्हणजे कशी ती थोडी हायड्रेट होऊन जाते. काही पार्टिकल असतील लागलेले ते पण निघून जातात. या ठिकाणी ही मटकी धुवून झालेली आहे. तर मटकी टाकतोय मी. टाका टाका. टाकतो मटकी. करा. मी तुम्ही हे खाली वाढा. करा. मटकी बघा आणि मटकी घ्या पळीने खाली वाढा. अच्छा. पळीने वाढा पूर्ण खाली. त्या ठिकाणी आता मटकी गेलेली आहे गाईज. मटकी ऍड झालेली आहे. प्रोटीन राईस स्प्राउट ऍड झालेली आहे. बघा गाईज दुसरं काय तुम्हाला मटकी ऍड झालेली आहे. आता तुम्ही त्याला चांगलं परतून घ्या. थोडा वेळ आपण त्याला परतून घेऊ. आणि आता त्यानंतर आपल्याला ऍड करायचं आहे पाणी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला ऍड करायचं आहे आता ह्याच्यात कोथिंबीर.
कोथंबीर. तर आपण कोथंबीर जास्त प्रमाणात ऍड करूया म्हणजे चांगला फ्लेवर येईल. तर गाईज ही आहे कोथंबीर. मी कोथंबीरची पुडी लसूण ठेवलेली आहे तेव्हा. गरमीमध्ये कुकिंग चालू आहे गाईज. हा मागे आणि कूलर चालू आहे. हा प्रस्ताव ठेवला होता साहिल माने यांनी. साहिल माने. साहिल म्हणला आज तू तुफानी करते, आज रूमची कुकिंग करते. हा तर त्यानंतर दीपराज सर म्हणले ओके, आय एम द अथॉरिटी, आय हॅव अप्रूव्ड अँड वी विल बाय सम ग्रोसरीज. मिसळ लवर आहे गाईज. गाईज तुम्ही सांगा पावभाजी की मिसळ? हा पावभाजी का पावभाजी की मिसळ? मिसळ का पावभाजी? पावभाजी की मिसळ? हा आम्हाला दोन्ही पण आवडतं. आम्हालाही बघायचं की आपल्या चॅनल वरती किती लोक मिसळ आणि पावभाजी याच्यामध्ये मेजॉरिटी कोणाची होती. बरोबर आहे. पावभाजी मिसळ. लोकांची आपल्याला समजलं पाहिजे की मनात कोणती गोष्ट आहे. बरोबर आहे. असं. तर मिसळ तुम्ही बघा, पुणेकरांना मिसळ आवडते, नगरकरांना मिसळ आवडते. प्रत्येक ठिकाणची मिसळ वेगळी आहे. मिसळ वेगळी आहे. म्हणून मिसळ- बनवण्याची पद्धत वेगळी. आता ही नगरी मिसळ आहे. हा तुम्ही सांगा, मिसळ- तुमच्या इकडे जरा वेगळी बनते ना मिसळ. हा आमच्या इकडे बनते पण प्रॉपरली मिसळ खाल्ली ते पुण्यामध्ये आल्यानंतर पुण्यामध्ये. अलग अलग तुम्हाला मिसळ कुणाची खाल्ल्या. आवडली तरी मिसळ तरी? मिसळ भरपूर खाल्ल्या मी. जसं बेडेकर मिसळ, त्यानंतर काटागीर खाल्लेली काटागीर आहे. खाल्ली. आपली इथली भाडाईत खाल्लेली आहे. त्याच्यानंतर अनलिमिटेड वाली ते बार्बेक्यू मिसळ ती पण खाल्लेली हा. आहे. ती बऱ्याचदा टेस्ट केलेली आहे. बार्बिक्यूची. हा ती बऱ्याचदा टेस्ट केलेली आहे. अं, बाकी मग असे भरपूर. त्यानंतर आय थिंक अजून एक सात्विक मिसळ मिळून येते, ती एक अनलिमिटेड देते. ओके. त्याच्यात ती मटका बिटका मध्ये ते देतात. ओ. आणि ते वालं आहे. पुण्यामध्ये मिसळचे भरपूर हे आहेत. हॉटेल म्हणजे आहेत. लोक काय म्हणतात, नाश्त्याला मिसळ, जेवायला मिसळ, संध्याकाळच्या हा. जेवणाला लंच, आहे, आहे, ब्रेकफास्ट, आहे. ब्रंच सगळ्यात मिसळ इन्क्लुडेड आहे आहे. लोकांना. तर आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ. हा. तर गाईस कोथिंबीर ऍड केलेली आहे, मी धुवून घेतलेली होती कोथिंबीर. त्यानंतर आता पाणी टाकू पाणी ऍड करा. आणि आता शेवटची स्टेप राहिली आहे, पाणी टाकायचंय. पाणी टाकल्यानंतर आपल्याला ऍड उकळी करायची द्यायची. उकळी द्यायची. अजून एक इन्ग्रेडियंट आहे गाईस, तुम्ही अजून बघितला नसेल तो. विप्रा सर तुम्हाला अंदाज असेल की नाही मला माहित नाही. तर आपण जेव्हा घरची मटकीची भाजी बनवतो, मिसळ नाही मटकीची भाजी, त्यात आपण टाकू शेंगदाण्याचं तूप. हा शेंगदाण्याचं पण कूट. ह्याच्यात आपण ते नाही टाकणार. नाही टाकणार ना मिसळसाठी. पण ह्याच्यात काय टाकणार आपण? काय? बेसन पीठ. बेसन पीठ टाकतात जास्त का? नाही, थोडस. कारण टाकतात का? टाकायचं आहे, थोडी थोडी मिक्स करून घे. हा म्हणजे टाकतात ते आता सगळ्या मिसळमध्ये असते का? कारण तुम्ही बेसन पीठ नाही टाकलं किंवा शेंगदाण्याचं पीठ नसतं टाकलं, हा. भाजी एकदम दमडी होईल. भाजी अच्छा. तरीवरती येईल ओके. आणि मटकी खाली ग्राउंडला राहील. कळलं तुम्हाला लॉजिक? हा आणि बेसन पिठानी ना असा वेगळा थोडा मिसळ म्हणून असा टेस्ट येतो. पहिल्यांदाच ऐकतोय पण टेस्ट आणि ते केल्यानंतर. ऑड का होत नाही माहिती फ्लेवर? आपण त्यात फरसाण टाकतो. फरसाण सगळं बेसन पिठाचं बनलेलं असतं. हो सही आहे. त्याच्यामुळे ते कधीच ऑड आउट होत नाही. बरोबर बरोबर. कळलं का तुम्हाला? ऑब्झर्वेशन असं आहे सर ते. तर आता पाणी ते ऍड करतो ते आपण. तर आता थोडस ऍड करायचं राहिले आपल्याला, बेसन पीठ ऍड करायचं. आणि शेवटचं अजून एक स्टेप राहिली आहे गाईस, ती म्हणजे मीठ ऍड करायचं राहिलं आहे. सॉल्ट राहिलेलं. सॉल्ट. यु नो सॉल्ट विप्रास सरांच्या टीमचा सगळ्यात डेंजर बॅट्समन आहे गाईस तो. चॅम्पियन टीम ऑफ लास्ट इयर IPL RCB. डिफेंडिंग चॅम्पियन. डिफेंडिंग चॅम्पियन. तर गाईज IPL बघा तुम्ही. आता आम्ही जेवताना IPL ची मॅच बघणार आहे, LSG वर्सेस KKR. तर ह्या वर्षी धिंगाणा केलेला आहे RCB RR पंजाब. काल तर पंजाबनी हाईटच करून टाकली, 265 रन टार्गेट केलं. चिकू इज व्हेरी ॲट अ प्राईम. चिकू इज बॅक. एकेकाळी आता रिसेंटली प्रत्येक मॅचला ऑरेंज कॅप चेंज होती सर. हो का? matchला. तर आता आपण मीठ टाकून घेऊया आधी थोडं, मला असं वाटतंय. तर या ठिकाणी आता तरी का माहोल बन गया आहे गाईज लगभग. हे बघा तरीचा माहोल बनलाय. बरोबर विप्रास? थोडी अजून उकळी आल्यानंतर अजून छान अशी बनेल. तरंगेल. पण बनलेली आहे की तरी पाहिजे असेल तर आपल्याकडे आहे. मिक्स करा. थोडस मीठ चेक करू आपण, थोडा चेक करू. मी म्हणतोय नमक चेक कराय आपल्या तिसऱ्या पार्टनरला द्यावं. साहिल माने तुम्ही आता मला नमक चेक करायला का? नमक चेक करा. नमक पाहिजे काहीच नाही तुमचा फक्त. काय म्हणतात, इन्क्लुजन पाहिजे. हा तुमचं फक्त चव कशी आणि झाली या सांगा. ठिकाणी काही एक मेंबर येत आहे आमचे. त्यांचं नाव आहे श्री 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 साहिल माने. तर गोलू. ठेवलं होतं. तर
तुम्हाला कसं वाटतंय मिसळ तुमच्यासाठी बनत आहे? बनत तुम्ही आहे. बनवताय हा, बनतच आहे पण तुमचा प्रस्ताव होता. मस्त वाटत आणि दीपराज सरांना सांगा मागच्या रविवारी पण आपण काहीतरी बेत केला होता. काय केलं? काय केलं होतं? काय बनवलेलं मी नव्हतो काय आम्ही बनवलं होतं जवळजवळ काही आमरस. आमरस आमरस आणि नाही काय भाई ही गोष्ट आमरस मला- चपाती. चपाती आणि आमरस मसाले चपाती भात. खाल्लेली. आंबे कोणते आणलेले आंबे मी मागवलेले होते अल्फांदो पेटी 1,500 रुपये. ओके तर आम्ही चपाती आणि मसाले भात खाल्लो होतो. एकदम चांगला बेत झाला होता आणि हा बॅक टू बॅक दुसरा रविवार आहे. हा? तरी येते अजून तर चेक करा. याच सॉल्ट चेक करा कशामध्ये थोडंसं आहे ना, चमच्यामध्ये हातावरती चटका बसून गेला. नाही एवढं नाही. बरोबर पडलं. सही है बरोबर इसको पडलं. टेस्ट देने की टेस्ट करने एक मिनिट थोडं पुढे तर बरोबर एकदम चांगला झटका बसतोय. झटका बसतोय बसतोय ना? परफेक्ट झालं. छान झाले ना ओके. तर झालेलं आहे. आता शेवटचे इन्ग्रेडियंट ऍड करतोय आपण बेसन. नंतर उकळी देण्यासाठी किती वेळ 5 मिनिट सोडायचं ना घर म्हटलंय Add करा. घर म्हटलंय हा घरचं आहे. आईने दिलेलं आहे. आईने दिलेलं बेसन पीठ आहे. ओके. तर आपण काय करतो हरभरा डाळ विकत घेतो आणि ते दळून घेतो. आता बघा तुम्ही बेसन तूप चांगलं ऍड करा. चांगलं ऍड करा. माझ्या ध्यानात नाही आलं. आधी आपल्याला यांनी पाण्यात मिक्स करायचं होतं. हो का? मी डायरेक्ट टाकलेले पण काही नाही, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही चांगलं मिक्स करून घ्या. तुला तेवढं सफिशियंट बस बस थिकनेस आलेला आहे थिकनेस आलेली आहे. आलेली वाटलं थोडं मला वाटतं पाणी टाकून एवढं बास आहे. काय गरज नाही. लागेल उकळीला पण बघू उकळी येईपर्यंत लागेल ना उकळीला I think थोडं नाही आहे आहे लेवल पाण्याची लेवल आहे. आहे आहे एवढं आहे. चांगली लेवल आहे. Level आहे. गट्टे जमले ते. हा ते गट्टे जमले ते थोडं थोडं ब्रेक करा ते. तर झाले सगळे इन्ग्रेडियंट्स ऍड. तर आपण आता फक्त देऊन घेऊ मस्त एक उकळी उकळी यायचा फक्त वेट आहे. आणि आय थिंक आता मला वाटतंय बेसन पीठ टाकल्यानंतर थोडंसं एकदा याच्यात द्या बरं मला चेक करतो मीठ बीठ बरोबर आहे का. पण बेसन पीठ आणि थोडं हे झालं असेल. हा तेच थोडी change झालं. बरोबर तर वाटतंय सगळं मीठ. तर या ठिकाणी काहीच बनली आहे. जवळजवळ 17 मिनिटं झालेत फक्त आपण सगळं चालू केलंय. हातावर होते एक नंबर. ठसका लागलेला आहे कारण सगळी तरी आली ना वरती. याचा अर्थ बनलेला आहे गाईस. बनलेला आहे तर मिसळची महत्वाची मिसळ बनलेली आहे गाईस. आता आम्ही पावा बाबा खाऊ. शेवटी नंतर तुम्हाला फोटो Feedback टाकतोय देऊ. आम्ही मिसळ खायची कशी फीडबॅक देऊ फीडबॅक. आणि गाईस मिसळ लवर जे आहेत त्यांना मिसळ बनवता आली पाहिजे. कारण आता आमचं हॉटेल होतं तर आम्ही दररोज घेत होतो. मी तुम्हाला लिटरली 10वीचे पेपर होते. 10वी चालू लागली विद्यार्थ्यांचे क्लास होते 10वीचे. हा. मी दररोज मिसळ खायचो. एक महिन्याभर मी दररोज खायचो. बाप. तर या ठिकाणी संपत आहे आजचा ब्लॉग आमचा. धन्यवाद खूप खूप तुमचं. आणि हा ब्लॉग तुम्हाला बघा. उन्हाळ्यामध्ये घामाच्या याच्यात आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला रेसिपी पाठवतोय. रेसिपी ओके हा, आणि तुम्हाला जर खायची असेल आणि तुम्हाला आमचं हॉटेल माहित आहे ओंकार हॉटेल. आम्ही मिसळ बंद केली लॉकडाऊन नंतर. पण तुम्हाला जर तशी मिसळ खायची असेल तर तुम्ही बनवू शकता घरात 18 ते 20 मिनिटात. धन्यवाद गाईज. सायनिंग ऑफ फ्रॉम अखिलेश BIDB अँड दीपराज पाटील from सांगली. आणि जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय जय शिवाजी. सियाराम. आणि लवकरच महाराष्ट्र दिनात आहे तर सगळे राजा शिवाजी पिक्चर हा बघायला जावे. असेल सगळ्यांना. तर धन्यवाद गाईज. IPL बघा मजा करा. ठेवूया आपण आपला ब्लॉग संपूया. धन्यवाद.